हॅलो, मॅन ऑफ द मॅच कोण आहे आता या मॅचचा, लास्ट मॅच? कोण आहे? हॅलो, लाईव्ह डिव्हिजन सर, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? फटोबा पडवण्याचा शुभम ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि सोबतच भाग्योदय मुटाट च्या संघाच्या संघनायकाने प्लीज व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. इथे हे होते तर कुठे गेलं? आपल्याला मॉनिटर होता तो कुठे गेला? मॉनिटर चला आपण सत्कार होतोय सरचा. या मुख्य व्यासपीठावरती मी लाईव्हच्या कॅमेरामॅनला जरा विनंती करतो व्यासपीठाकडे वळवा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जातोय मोंड संघाचा. आपण पाहतोय प्रतीकला सामोर आहे तो रोशन ऑफस्टमच्या बाहेर, खूपच वाईटचा इशारा. अशोक दादा या प्लीज, सन्मान करायचा आहे तुमचा. आज या पेंढरीच्या चषकामध्ये तुम्ही आलात, फक्त आलात नाही तर संपूर्ण इथे जमलेल्या माझ्या देवगड वासियांच्या पोटाचा प्रश्न, जेवणाचा प्रश्न तुम्ही सोडवलात. हा मोठा आशीर्वाद आहे आणि तो आज तुम्ही आम्हाला दिलात. इथे मात्र दमदार सुरुवात पेंढरी बॉईज विघ्नहर्ताची. रोशनच्या बॅट मधून निघालेला पुलातून षटकार, माफ करा चौकार. त्यांचं पेमेंट रुपेशला सांगे करायला, रुपेशला पेमेंट सांग करायला. सर थँक्यू. मी आता बिझी, पेमेंट तो करतोय पोरगा. पेमेंट करतोय पोरगा इथे कुठेतरी आहे. ए मुकेश, मुकेश सरांना थँक्यू तुम्हाला पण. चांगली सुरुवात. 4 आणि 1 वाईड, एकंदरीत 5 धावा 6 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहूया. इथे मात्र सरळ हातामध्ये स्थिरावलाय नयन. गाडीच्या बॅटमधनं फटका मात्र चांगला होता, परंतु डेस्टिनेशन थोडंसं कमी पडलंय. पहिल्या विकेटचं पतन पाहावं लागेल. नंतर याच्यामध्ये नयनची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजय घाडीत उतरतोय. पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक मोंड संघाचा हा खेळाडू. अजय गाडी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, नो मॅन लँड्स मध्ये जातो का झेल होतोय. आणि ही ते मात्र अथक प्रयत्नानंतर शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय. जीवनदान म्हणावं लागेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाने जो झेल घेण्याचा प्रयत्न केला अप्रतिम पाहायला मिळाला. त्यानंतर बॅटचा हे स्थळव्यांच्या दिशेने एकच धाव. आणि खराब फेकीचा फायदा उचला. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 10 धावा. त्यानंतर मित्रांनो म्हणतात ना की आपला एक घरचा परिवार असतो, गावचा परिवार असतो, तालुक्याचा परिवार. तर आज आपण इथे पाहतोय चेंडू पुन्हा हवेत आहे. मात्र मित्रांनो या मुंबईमध्ये आपली लाईफलाईन रेल्वे, त्यामध्ये सुद्धा एक परिवार बनतो. आणि असाच एक परिवार बनलेला माझा सकाळचा विरार ते चर्चगेट या ट्रेन मधील एक ग्रुप आणि त्यामधील सुशील भाई, त्यांचं इथे आगमन झालंय.
सर आपका तहे दिल से इस टूर्नामेंट में स्वागत है। आप आए यहाँ पे बाहर लाए, खुशियां लाए। परिवार कसा बनतो, घर कसं बनतं मित्रांनो, या मुंबईमध्ये शिकायला मिळतं। दररोजचा प्रवास जर सेम तोच डब्बा 30 ट्रेन जर असेल, तिथे बनलेलं परिवार त्याच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात। असंच हे आमचा जय ग्रुप आहे सकाळचा, आणि त्या जय ग्रुपचे हे सुशील दादा इथे आलेत। बाकी मंडळी सुद्धा थोडी हळूहळू येईल। दरम्यान पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा झाल्या त्या 11। स्ट्राइकला अजय आणि नॉन स्ट्राइकला रोशन। नवीन गोलंदाज विलेश। मोंड वर्सेस पेंढरी, अगदी काटेकी टक्कर, प्रत्येक वेळी एकमेकांसमोर उभे ठाकणारे हे संघ। मोठा फटका आला अजयच्या बॅटमधनं, चेंडू सीमा पार, येतोय षटकार। आवड मला ज्याची तू त्यालाच हाणलं, बॉलरच्या लाईन। होता फटका 7 धावा देणारा होता। फिर एक बार बड़ा हिट लगाना चाहता था अजय, लेकिन गेंद अच्छी, थोड़ा सा परिवर्तन। थोडस म्हणतात ना की एखादा षटकार आला की सिंगल काढा, नॉन स्ट्राइकला जा, दुसऱ्याला संधी द्या। समझदारी के साथ साथ साझेदारी करो, और यहाँ पे जिम्मेदारी के साथ साथ। पुन्हा एकदा चांगला फटका पाहावा लागेल, चेंडू जातोय का नाही। षटकारांच्या नादामध्ये विकेटचा पतन। हा बोल। हे काही द्वंद्व आहेत ना, पाडगाव वर्सेस जुईवाडी। बरेच हे द्वंद्व जे आहेत कालांतरापासून बऱ्याच वेळेपासून चालू आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये। मोठा फटका इथे मात्र रोशनने सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय, नक्कीच झेल झाला असता। 2 धावा मिळत आहेत, 2 धावा मला वाटतं समाधान मानतायत। 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20। षटक क्रमांक 2 विलेशच्या माध्यमातून। आणि मित्रांनो खरंच बघायला गेला तर तुम्ही आम्ही आज देवगडच्या ह्या पेंढरी चषकामध्ये आहोत,
आणि काय आहे देवगड हे खरं अर्थाने अख्ख्या जगाला सांगण्याची गरज आहे. तर मित्रांनो, देवगड म्हणजे काय? देवगड म्हणजे कुणकेश्वर, भोलेनाथाच्या त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ते एक ज्योतिर्लिंग आणि त्याची आज कुणकेश्वरामध्ये जत्रा चालू आहे. त्यानंतर देवगड म्हणजे काय? देवगड म्हणजेच रामेश्वर. देवगड म्हणजे छत्रपतींचा गड विजयदुर्ग किल्ला. आणि देवगड म्हणजे ती पवन चक्की. देवगड म्हणजे पाडगावची दत्त यात्रा. आणि देवगड म्हणजे मित्रांनो कालव्यांचा सार. देवगड म्हणजे अख्ख्या जगाच्या तोंडाला पाणी आणणारा फळांचा राजा हापूस आंबा. आणि देवगड म्हणजे कोकमाची सोला. देवगड म्हणजे काजूची बोंडा. आणि देवगड म्हणजे फणसाचो गरो. अशा ह्या पांचाळ आणि कदमांच्या अभंगवाणीच्या या पवित्र देवगड भूमीची आज ही पेंढरीची ही स्पर्धा. ठाणेश्वर, गांगेश्वर आणि आई रुक्मिणी विठ्ठलाच्या साक्षीनं आई चौंडेश्वरीच्या या सोहळ्यामध्ये आज तुम्ही आम्ही सर्व दाखल आहोत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. षटक क्रमांक 3 सुरू. रत्नेश मोंड वर्सेस पेंढरी. स्ट्राईकला मंगेश पुढे सरसावलाय. फटका अलंग कार्पेट चाललाय. मैदानाला गुदगुल्या करत एक धाव मिळाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 21. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशनला मला मात्र इथं स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण डावखुऱ्या फलंदाजांपेक्षा उजव्या हाताच्या फलंदाजांना मैदानाचा फायदा जास्त आहे. अजयचा बॅटमधनं आलेला तो एक षटकार, रोशनच्या बॅटमधनं आलेला चौकार, हे दोन जर फटके काढले ना तर थोडंसं मंदावलेली धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा आड़े हाथों लेना चाहता था रोशन, लेकिन कामयाबी नहीं. विचार मंथन चालू आहे. मंगेश थोडासा समजावतोय, अनुभव थोडासा सैर करतोय. संपूर्ण पेंढरी गाव आज ह्या मैदानावरती तुम्ही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने जमलेलो पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा इरादा तर होता. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. धावसंख्या मंदावली आहे. जरी असलं तरी हे नारिंगीच्या मैदानावरती आजपर्यंत आपल्याला बऱ्याच वेळा मगाशी सरांनी म्हटलं दिशांत की क्रिकेट म्हणजे सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. जिथे मेन रोड गिरियेचे बरेच खेळाडू तंबूत धाडले होते, तोरसोळे संघ अगदी विजय जणू काही साजराच करत होता, आणि तिथे मात्र सूरज नावाचा तो घोंगावत तो वादळ कधी मैदानामध्ये दाखल झाला समजला सुद्धा नाही. त्यामुळे या क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेडिक्शन, तुम्ही कधीच भविष्यवाणी कधीच करू शकत नाही. धावसंख्या आपण पाहतोय 22. मंगेशचा हा फटका अगदी सन्मानपूर्वक, परंतु गरज जी आहे ना ती मोठ्या फटक्यांची आहे. अशा अवस्थेमध्ये असताना थोडासा हा फटका थोडासा विचार करण्यासारखा वाटला. मला तरी वाटतं की थोडंसं डावखुऱ्या फलंदाजांना फायदा नसताना मंगेशला थोडंसं मागे ठेवणं गरजेचं होतं, कारण राईट हँडेड फलंदाज आपल्या स्क्वॉड मध्ये आहेत. संदेश स्वतः कर्णधार चांगल्या बॅटर आहे, गणेश बॅटर चांगला आहे. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश काही मिळत नाही हाताला. आता मात्र बाद. या 2 धावा शेवटचा चेंडू होता. तिसरी धावेची इथे विचार केला परंतु नाही. तिसऱ्या धावा खेळताना रनआउट. धावसंख्या पाहिली तर धावा झाल्या आहेत 25. 26 धावांचं टार्गेट सेट झालंय. या मंगेश बद्दल सांगायचं म्हटलं तर हा मंगेश मुंबईमध्ये झालेली मॅरेथॉन हा काही वर्ष तो पूर्वी जिंकलेला खेळाडू आहे. चला धन्यवाद सर आलात. मनोहर दादा गुरखे आणि बेंद्रे सर व्यासपीठावरनं आगमनित होताना
यानंतरचा सामना ईडीए पॅकर्स वर्सेस स्वामी समर्थ तिर्लोट. दोन्ही कॅप्टननी व्यासपीठाकडे या. चला लगेचच. धन्यवाद धन्यवाद दादा. कारण आपण जर इकडे गाणी वगैरे लावत जास्त राहिलो ना तर हे ना उतरणारे मैदानामध्ये बघा किती वेळ काढतायत. अजून क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानामध्ये आली नाहीये. त्यानंतर रुपेश तिर्लोटकर यांच्या सोसायटीमधील अध्यक्ष सकपाळ सर. सर रुपया नाव काय ते? नाही सोसायटीचं हरिओम परमार्थ मित्रमंडळ या सोसायटीचे अध्यक्ष सकपाळ सर यांचं इथे आगमन झालंय. आणि सर या व्यासपीठावरती वरती या तुम्ही. दरम्यान रोहित शर्माचा फॅन सचिन पातले यांच्याकडून सूरज घाटीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हे सांगायला आमच्यापर्यंत आलेत. सर तुमचं नाव? जितू देवळेकर यांनी 201 रुपयाचं पारितोषिक जे लागलंय ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय. सूरज घाडी तू हे प्राइस त्यांच्याकडनं घ्यायचंय. थँक्यू सर. ते सन्माननीय सकपाळ सर, त्या आपल्या लेफ्ट साइडला जो व्यासपीठ आहे तिकडे ट्रॉफ्या लागल्या आहेत. तिकडे तुमच्या हस्ते शुभ नाणेफेकीचा कौल केला जाईल, जो अर्थातच ईडीए पॅकर्स वर्सेस स्वामी समर्थ तिर्लोट या दोन पहिल्या झालेल्या सामन्यांच्या विजेत्यांमध्ये हा असणारा सामना. चला फास्ट करा मित्रांनो. कॅप्टन संदेश आरेकर, थोडस वेळ झालाय. चला टॉस साठी ईडीए पॅकर्स आणि हा लास्टचा कॉल असेल, नाहीतर दुसऱ्या संघाला बाय दिली जाईल. तिर्लोटचा आलाय काय बघा. दोन्ही संघाने नाणेफेक करून घ्या मित्रांनो. तुम्ही आम्ही एकच परिवार आहोत. मस्ती मजा घे आपली चालते. गोलंदाजी मार्कवर रोशन, माफ करा सोहम, उत्कृष्ट खेळाडू आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे हा सोहम गुरव. उत्कृष्ट रील एडिटर सुद्धा आहे. मात्र या खेळाडूने अगदी कमी वयामध्ये एक नाव, एक वलय तयार केलंय. ते म्हणजे तुम्हाला जरी वाटत जरी असला हा कमी उंचीचा गोलंदाज, कमी शरीरयष्टीचा गोलंदाज, तरी या गोलंदाजाकडे धार आहे. या गोलंदाजाच्या हातामध्ये जादू आहे. मात्र स्ट्राईकला आहे वैभव आणि नॉन स्ट्राईकला रत्नेश. धावा बनवायच्यात 25, माफ करा 26. गेम इज ऑन, चेस ऑन. पहिला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज सोहम. ये चला 10-12 पावलांच्या रनअपसह पहला चेंडू हल्के हाथों से ग्लांस कर दिया है फाइन लेग डीजर रीजन में. वहां पे फील्ड किया गया, अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली. तब तक 2 रन आसानी के साथ. लगेच
नेक्स्ट मॅच ईडीए संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण वळूया चालू सामन्याकडे, जिथे मात्र सोहम गुरव पेंढरीचा हा नवसितारा उभरता गोलंदाज. चांगला चेंडू चेंडू हवेत आहे. नचिता झेल होईल का? थोडासा इथे जजमेंट कमी पडले, अन्यथा होऊ शकला असता, परंतु डोक्याच्या वरून गेलाय चेंडू. सीमापार येतोय षटकार. बॅटर वैभवच्या बॅटमधनं निघालेला. धाव संख्या 8. 26 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र एकतर उजव्या हाताच्या गोल बॅटरना फायदेमंद ठरणार हे नारिंगीचं मैदान. तिथे मात्र सोहमकडनं एक गोष्ट समजत नाहीये की राऊंड विकेट मारा का करतोय. अँगल बनवायचा विचार आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, परंतु थोडासा दिशा जी आहे ना ती तुझी स्टंप वरती फिनिश होते. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा जर आलास, येस, मी सांगायच्या आधीच सोहमने साईड चेंज केली आहे. ओव्हर द विकेट मारा, बॅटरला कव्हर मध्ये खेळायला लावा. खराब 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 गेंद, इससे बुरी गेंद मैंने नहीं देखी होगी. अस्त्र यहाँ पे वही अच्छा करता हुआ बैटर वैभव. बोल बोल बोल. शरी धावरे नाही इथे, तुम्ही बनवणाऱ्या धावाच तुम्हाला वाचवणार आहेत. परमेश्वराचा धावा करून काय चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये थर्डमॅनला गण्या दिसतोय आणि पॅव्हिलियन मध्ये आमचा धन्या दिसतोय. पेंढरीची ही जोडी बरेच वर्ष झाली. गोलंदाज बदलले जात आहेत, फलंदाज बदलले जात आहेत, मात्र यश मिळत नाहीये. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाहीये. याचा अर्थ असा होता की आम्ही खेळणारे नाही आहोत, आम्ही खेळवणारे आहोत. आम्ही पेंढरी गाव खऱ्या अर्थाने खेळणारा नाहीये, तर आम्ही खेळवणारे आहोत. आणि त्याच पद्धतीने म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं एवढं भव्य दिव्य आयोजन आमच्या माध्यमातून झालंय. धावसंख्या 14. वैभव आणि रत्नेश, मला वाटतं रत्नेशला अजून स्ट्राईक मिळालाच नाहीये. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 14. थोडस आता दुपारच्या जेवणानंतर अगदी शांत झालेलं वातावरण, थोडासा म्हणतात ना की ढकाली घेवतो, जरासा थोडस तो टाइम दुपारचा असतो, परंतु मुंबई सारख्या ठिकाणी कुठे ढकाली घ्यायला मिळते. ढकाली म्हणजे थोडस दुपारी जेवल्यानंतर जरासं आपलं झोपायचं, थोडस वाम झोप. तसा आता चाललेला मैदानामधला हा वातावरण. आपण संपूर्ण मानवीय जात, या मानवीय जात माणसाला सकाळचा तो प्रहार थोडासा आनंदी प्रहार असतो. सकाळी माणूस फ्रेश झोपेतून, त्या सूर्यास्तावेळी आपलं झोपेतून उठणं आणि सकपाळ सरांचं आगमन, हे सगळं काही एकाच वेळी होतं. खरंच आनंददादा गाडी जागेवर न उठले सर, उठू नका, आपल्याला आता थोड्या वेळाने गजर घ्यायचंय. हे पोरगे जरा फ्री झाले ना की एक गजर घेऊया. धावसंख्या 16. 26 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक चालू आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे. जर का हार मानली नाही तर इथूनही पलटवार होऊ शकतो. क्रिकेटच्या मैदानावरती असं बराच वेळा झालंय. 25 चेंडू आणि 26 धावांचा वर्ल्ड कप विन रोहित शर्माने करून दाखवला. झेल सुटलाय. कोण
अगदी सोपा झेल होता, प्रयत्न चांगला होता, मात्र मगासपासून जर फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहिला आपण सकाळी मगाशी पकडलेले कॅच कोणी गोलंदाजी मध्ये होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावसंख्या 18 धावा झाल्या आहेत. वेदांत तिर्लोटकर नवीन गोलंदाज आहे, छोटा गोलंदाज आहे, मात्र मूर्ती महान आहे. याच्या वडिलांची कीर्ती सुद्धा अपाट आहे. किरण तिर्लोटकरांचा हा सुपुत्र आहे. या किरण तिर्लोटकरांनी आजपर्यंत अनेक गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना स्वरूप देण्याचं, आकार देण्याचं काम केलं. सुबक अशा मूर्त्या त्यांच्या हातून घडताना आपण बऱ्याच पाहिल्या. मला वाटतं प्रकाश जोरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाही असं नाहीये. अमित गुरव यांच्या या मोबाईल मध्ये सूरज गाडीसाठी 6 बॉल 6 सिक्स साठी 500 रुपये आले. चला वेदांत काय करतो पाहावं लागेल. धावसंख्याचा विचार केला तर 25-24 धावा झाल्या आहेत आणि इथे मात्र झेल होतोय का? झेलच्या खाली अजय आहे, टिपला आहे चोक. अजय मात्र चांगलं कामगिरी तर बऱ्यापैकी केली आहे. एक षटकार ठोकला होता, त्यानंतर हा झेल अचूक टिपलाय. अशा प्रकारची बॉडी लँग्वेज, अशा प्रकारचं ऍक्टिव्हनेस, अशा प्रकारचा तुमच्यामधनं खेळ. आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये थोडासा चला नेक्स्ट मॅच ईडीए लगेचच इन व्हायचं आहे. ईडीए संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. स्वप्नील नाईक आणि नंदन कदम यांचा हा बांधणी केलेला संघ. संकेत कदम नवोदित खेळाडू, उभरता सितारा